गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आज आहे सुट्टीचा दिवस. तर खूप निवांत वाटतं कारण की सगळ्यांना सुट्ट्या असतात, सगळे घरी असतात, कोणालाही कुठे जायची घाई नसते. त्यामुळे आपण सुद्धा सगळे कामं निवांत करतो. बस झालं बस खूप नमस्कार. एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळी सकाळची कामं झालेली आहे आणि आता आपण लंच लागणार आहे. तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल आपण नॉनव्हेज बनवतो. तर आज मी लंचला नॉनव्हेज बनवत आहे. ते व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल, माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी स्वयंपाकाला लागली आहे. आज चिकन बनवायचं, त्याच्यामुळे वाटण काढते आहे. आता मी हे सगळं खोबरं वगैरे सगळं भाजून घेणार आहे. तर ऑलमोस्ट स्वयंपाक झाला आहे. तर इथे मस्त असं जे चिकनचं कालवण लावलं आहे मी आणि इथे भात लावला आहे आणि इथे आज भाकऱ्याचं पीठ मळून ठेवलं आहे आणि इथे भाकऱ्या करणार आहे मी आता. हे भाकऱ्यांचं पीठ असं मळून ठेवते आणि पटापट माझ्या भाकऱ्या थापल्या जातात. तर एक मळा आणि दुसरी भाकरी टाका तसं करत नाही. तर 1 तासामध्ये कंप्लीट होतं माझं स्वयंपाक आणि आम्ही लगेच बसतो जेवायला. छोटा गेमर बघा, स्टडी झालेली आहे. नाही तर तुम्ही बोलत असेल गेमच करतो का, खूप छान स्टडी करतो. स्टडी झाली आहे त्याची. मग आता थोडासा त्याचा गेम टाईम. ते इतकं सुंदर बघा, किती सुंदर छान खेळतो. खूप एक्सपर्ट आहे गेम खेळण्यामध्ये. ओके, अभी हम आ चुके हैं और हमको ये मैप भाई मुझे पसंद है भाई. तर आज संडे माझी निवांत कामं चालू होते म्हणून खूप उशीर झाला होता. त्यामुळे मी माझ्या डिव्हाइस, माझा रोबोट त्याला कामाला लावला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे डिव्हाइस आता सगळ्यांनाच माहिती आहे. हे माझ्या मिस्टरांनी मला असं गिफ्ट केलं होतं. पण मी हे काय वापरत नाही का, कारण की मला ते एक सवय झाली आहे मला माझ्या हाताची. मला असं वाटतं माझ्या हाताने जसं जेवढं क्लीन होतं तेवढं ह्या रोबोट माझा क्लीन नाही करू शकत. पण तरी पण मी हा वापरते कारण की तो खराब होऊ नये म्हणून ह्याच्यामुळे वापरते. प्लस मी हा महिन्यातून मला वाटतं 1, 2, 3 असं 2-3 वेळा मी वापरते. कारण की मला नाही आवडत, पण मग 2-3 वेळा तो बिघडू नये म्हणून मी तो वापरते, जेणेकरून तो नीट राहील. तर आज मी तो खूप महिन्याने, मला वाटतं 2-3 महिन्यांनी मी तो काढला आहे आणि तो त्याचं काम चांगलं करतो आहे. ते ठीक आहे, पण हाताची सर काही येणार नाही त्याला. तर आज पहिल्यांदा मुलालासुद्धा लावलं कामाला. नाही नाही म्हणता म्हणता कांदा कसा कापू म्हणून त्याला मी शिकवलं कसं कांदा कापायचा. नाही म्हणत होता, नाही जमणार वगैरे. म्हणले, कसं नाही जमणार, कधी शिकणार तू? उद्या जर मी अचानक आजारीच पडली तर तुम्ही कसं काय करणार? निदान तुम्हाला वरण भात तरी बनवता आला पाहिजे ना. म्हणून थोडं थोडं का होणार शिकावा. पण आज मी मुद्दामून माझ्यासमोर म्हणले, कापून दाखव, मी आहे समोर. आणि नाही नाही म्हणता 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 इतकं सुंदर कांदा कापला त्याने. भले लांब लांब कापला. जेवणाबरोबर आपल्याला लांबच कांदा लागतो किंवा गोल कांदा लागतो. तर बघा किती छान कांदा कापलाय. फक्त बोलायचं मला जमेल का, मला येईल का, अरे मला काय एवढं लवकर सांगते. किती सुंदर कापलाय. आता हा जेवणावर आम्ही माझ्या लेकाच्या हाताने कापलेला कांदा खाणार आहे. तर हा तो स्वेटर आहे जो मी ऑनलाईन मागवला होता. तर मीडियम साईज मागवला. ॲक्च्युली एक्सेल मागवायचा होता कारण की स्वेटर हा थोडासा लूजच पाहिजे नसतो. तरी ठीक आहे, आता आता आणला आहे तर वापरून टाकणार आहे. पण मला खूप फिट होतो, तर मी असं त्याचे बटन उघडे ठेवते. पण ॲटलीस्ट तेवढी तरी थंडी जाते. त्याच्यानंतर मग संध्याकाळी माझी मस्त बुलेट प्रूफ कॉफी घेतली आणि मस्त ती एन्जॉय करत करत गरम छानपैकी अशी पिली, कारण खूप थंडी होती संध्याकाळी. तर अशी मी एन्जॉय करते माझी बुलेट प्रूफ कॉफी. तर आज संध्याकाळी खूप मला असं लो फील वाटत होतं, कारण की दुपारी पण माझे काय आराम झाला नाही आणि थोडंसं पडली नाही. पण शेवटी मुलगा आला नाही, मला बोलला स्टडी घे. मग त्याची स्टडी घ्यावीच लागली कारण की त्याचे पेपर चालू आहे. तर मला कितीही लो फील झालं तरी मग आता काय करणार, शेवटी मुलांचा अभ्यास घ्यायचाच आहे आपल्याला. तर तो आता घेत आहे आणि कंप्लीट करतो त्याची. तर फायनली मला या स्वीटचं नाव माहिती पडलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की माझ्या मिस्टरांना जे काही क्रिसमस गिफ्ट मिळालं आहे त्या स्वीटचं नाव आहे बकलावा स्वीट्स, जी आता ट्रेंडमध्ये आहे.